तो मुलगा थोडक्यात वाचला म्हणून बरं, नाही तर घोटाळा झालास. उद्या तू फॅक्टरीमध्ये नोटीस लावून टाक. लहान मुलांना परवानगी नाही. पण पप्पा, त्या बायकांनी मुलांना ठेवायचं कुठे? तो त्यांचा प्रश्न आहे नाही पप्पा, आपणच काहीतरी सोय केली पाहिजे मुलांसाठी. ना. त्याची काही गरज नाही. अहो गरज नाही कशी, तुम्ही तर कधी कधी अगदी दगड होता. माफ करा, मी एक सुचवू का? तुम्ही तुमच्या फॅक्टरीच्या आवारात त्या मुलांसाठी बालवाडी का नाही काढत? बालवाडी म्हणजे काय असते? बालवाडी म्हणजे खास मुलांसाठी राखून ठेवलेली जागा असते. त्यांची देखभाल करायला तिकडे एक बाई असते. ती मुलांना गोष्टी सांगते, त्यांच्याबरोबर खेळते सुद्धा. कल्पना काही वाईट नाहीये. ते झालं, पण बाई आणायची कुठून? केलीच सुरुवात शंका करायला. अहो, बालवाडी काढायची, बाई नको त्याला? हा, आपण हिलाच सांगूया की हिचीच कल्पना हिलाच अंमलात आणू द्या. काय ग? आता मी का तुमच्या शब्दाबाहेर जाणार आहे आई? ठरलं तर आपण बालवाडी काढायची आणि हिने ती चालवायची. आत्ता कुठे? आत्ता कुठे? आता तुमची घरी जायची वेळ झाली ना. बर, कोणती सांगू? एक राजपुत्राची, एक राजकन्याची. राजपुत्राची आणि राजकन्याची गोष्ट सांगू? बर, एक की नाही राजकन्या होती आणि एक होता राजपुत्र. राजपुत्र होता खूप शूर आणि दिसायला पण खूप सुंदर. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ती दोघं रोज रात्री एका बागेमध्ये भेटायची. त्या बागेतल्या झाडांना फुलं कसली होती माहितीये? छोट्या छोट्या दिव्यांची फुलं होती. मग त्यांचं लग्न ठरलं. मग काय झालं माहितीये? मोठा राक्षस आला आणि त्या राजकन्याला त्याने पळवून नेलं. आणि मग काय झालं माहितीये? तो जो राक्षस आला होता ना, त्याच्या मागे मागे तो राजपुत्र गेला. आणि पुढे काय झालं? तुम्ही पुढे काय झालं? ते उद्या सांगणार. मग उद्या पण यावं लागणार. तुम्हाला लहान मुलांच्या गोष्टीत बराच इंटरेस्ट दिसतोय. अहं, मला गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. चलायचं? तुम्ही निघा, मी येते मागून बसने. का आमची गाडी आवडत नाही वाटतं? नाही तसं नाही. मग आमची कंपनी आवडत नाही. बरं चला. एक विचारतो, रागवायचं नाही. नाही. वाटेत तुमच्या नवऱ्याची आठवण तर येणार नाही ना? किती मिश्किल आहात हो तुम्ही. आमचं हे सुद्धा. झालं सुरू. सॉरी. तामिनीबाई, झालं रडून? चुप! खबरदार, डोळ्यातून एक अश्रू देखील काढलात तर. अहो, देवानी तुम्हाला एवढे छान डोळे दिलेत, ते कसं रडून सुजवण्या करता? मी मुद्दाम करते. मुद्दाम नंतर काय? तुम्हाला माझ्या दुःखाची अजिबात कल्पना नाहीये. अहो, पण ते दुःख विसरण्याचा काही प्रयत्न कराल की नाही? केला, पुष्कळ प्रयत्न केला, नाही जमत. कसं नाही जमत? ठीक आहे, मी तुम्हाला मदत करतो. या. तो बघा, पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसतो नाही? चंद्र, पौर्णिमेचा चंद्र बघितला की मला माझ्या आईची खूप आठवण येते. का त्यांना टक्कल होतं? नाही, पण चंद्रासारखा गोल चेहरा होता. बरं, चंद्राला सोडा. ते बघा, ते बघा, ते गुलाबाचं फूल काय मस्त फुललंय नाही? एकदा यांनी माझ्या वाढदिवसाला एवढी फुलं आणून दिली होती. एक एक गुलाब हा एवढा. हॅपी बर्थडे. मी चाललो झोपायला. गुड नाईट. थांबा. काय? रागवलात? अहो, रागू नाही तर काय करू? मी तुम्हाला काही दाखवलं तरी तुम्हाला तुमच्या ह्यांचीच आठवण येते. उद्या मी एखाद्या दगडाकडे जरी बोट दाखवलं तरी तुम्ही म्हणाल आमचे हे असे होते. पण मला यांना विसरायचंय हो, खरंच विसरायचंय, पण जमत नाहीये. अहो, प्रयत्न केला तर सगळं जमेल. आता आणखीन प्रयत्न म्हणजे काय करायचं? म्हणजे मन कुठेतरी गुंतवून ठेवायचं, हसायचं, फिरायचं, कोणाची तरी खूप खूप गप्पा मारायच्या. कोण माझ्यासाठी एवढा वेळ देणार आहे? मी देईन ना. तुम्ही? हो हो, तुम्हाला नवऱ्याचा विसर पडावा म्हणून मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही तुम्ही किती चांगले आहात हो. आता पुन्हा रडलात ना तर एक. सॉरी, रागवलात? नाही. मग ठरलं, उद्यापासून तुम्ही अजिबात रडायचं नाही, नुसतं हसायचं, खेळायचं, मजा करायची. कबूल? कबूल. किती छान दृश्य आहे नाही? खरंच खूप बरं वाटतंय इथं. दामिनीबाई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारा ना. तुम्ही एवढ्या तरुण आहात, सुंदर आहात, तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? नाही नाही, तो विचारही मला सहन होत नाही. ठीक आहे, तर मग राहू दे, हा विषय निघूया. आणि समजा मी ठरवलं दुसरं लग्न करायचं,
तरी माझ्यासारखे विधवेशी कोण लग्न करणार आहे? कोणी करेल. तू करत असशील तर बोल. हो, करेल कुणीतरी, म्हातारा विधूर. अब, असंच काय नाही. मग घाल ना मागणी. पण समजा एखाद्या श्रीमंत हँडसम तरुणाने तुम्हाला जर मागणी घातली तर तुम्ही काय कराल? आमच्या यांना काय वाटेल? तुमचे हे गेले मसणात. त्यांना विसरा आता. आता तुम्हाला कसं सांगू, काहीच कळत नाही. इनफ इनफ. तुम्हाला मी डायरेक्टच विचारतो, दामिनीबाई माझ्याशी लग्न कराल? भलतच नाही, खरं सांगा, कराल माझ्याशी लग्न? यांना विचारलं पाहिजे. ह्यांना कुठे विचारणार, वर जाऊन? रोज स्वप्नात येतात ना ते माझ्या. अहो त्यांना जरा सांगा, स्वप्नात येणं जरा थोडा वेळ बंद करा, दुसऱ्यांना पण थोडा चान्स मिळू द्या. मी विचार करून सांगते. ठीक आहे, 5 मिनिटं विचार करा. फक्त 5 मिनिटं? अहो माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, बरीच कामं साचली आहेत. अहो तरी पण. ठीक आहे ठीक आहे, तुमची जर इच्छा नसेल तर राहू दे. अहो अहो पण इच्छा नसायला काय झालं? साला आग्रह पण करत नाही. अगं अगं चटकन उत्तर दे ना, हो की नाही? मी उद्या सांगेन. नक्की? नक्की. ठीक आहे, तर मग उद्या आपण इथे भेटायचं बरोबर 5 वाजता. काय काय सांगतेस काय तू? हो, चक्क लग्नाची मागणी घातली त्यांनी मला. अगं पण मग तू काय सांगितलं? आहा, अद्याप काही सांगितलेलं नाहीये, उद्या सांगणार आहे. छकुले छकुले काय चालवलेस काय तू हे? मग तुला सांगितलं नव्हतं मी नरेनची लग्न करून दाखवीन म्हणून? अगं पण असं फसवून? नाही मामा, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावरती. माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे तो. छकुले छकुले हे बरं नाही. अगं उद्या तर कुबेर शेटना कळलं मी तुझा मामा आहे तर ते मला गोळी घालून ठार मारतील. अरे मामा, पण आपण त्यांना हे सांगायचंच नाही मुळे. अगं पण मामा, माझ्या लग्नाला आशीर्वाद देशील ना मला? छकुले माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी. शे. अरे, तू केव्हा आलीस? आत्ता चाले. हो काय ठरवलंस? काल हे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांना काही दुसरा उद्योग नाही काय? बरं, काय म्हणाले? म्हणाले, हा दामिनी हा? मला खूप वाईट वाटतंय ग. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे. ऐका ना, पुढे म्हणाले, दामिनी मला तुझी खूप खूप आठवण येईल. ए दामिनी, तू आता मला फायनल सांग, माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? हे म्हणाले, पोरगा चांगला आहे, करून टाक. हं? काय सांगतेस? अरे दामिनी दामिनी, अरे थँक्यू 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 दामिनीच्या नवऱ्या, थँक्यू व्हेरी मच. अरे बाबा, आता एकच कर, हिच्या स्वप्नात वगैरे येऊ नकोस प्लीज. अरे दामिनी, आय लव्ह यू सो मच. माझी अरे, मिनी, अरे, माझी अरे. मिनिटली. हो 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 हो. बर, आई पप्पाने कधी सांगायचं? आता या क्षणी जाऊन पप्पाला सांगतो की पप्पा, मी दामिनीशी लग्न करायचं ठरवलंय.